समाजासंदर्भात जे जे काही महामंडळ स्थापन झालेत, सारथी असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, राजश्री शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना असेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता असेल, यामध्ये जे काही अनुदान मिळतंय किंवा अनुदानासाठी जी तरतूद केलेली आहे ती वेळेवर मिळत नाही. आपण बघितलं असेल, त्यासाठी आम्ही मुद्दाम काही सारथीचे विद्यार्थी, PhDचे विद्यार्थी या ठिकाणी आणले होते. त्यांनाही ज्या दिवशीपासून त्यांचं रजिस्ट्रेशन झालं त्या संदर्भामध्ये त्यांना जे काही मानधन मिळायला पाहिजे ते मिळत नाही. तर राज्य सरकारनं तातडीनं आणि विशेषतः ज्यांच्याकडे हे खातं आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीनं निर्णय घेऊन या ठिकाणी हे सगळे ज्या काही योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, त्या संदर्भामध्ये तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला पाहिजे, अशी आपल्या माध्यमातून मी एक मागणी करतो. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांना आम्ही यापूर्वी वारंवार इशारा दिला आहे आणि आजच्या गोलमेज परिषदेच्या माध्यमातूनही त्यांना इशारा देतोय की आपण 2 सप्टेंबर 2025चा जो शासन आदेश आहे यामधून मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण मिळणार आहे. कारण या GRचा अभ्यास केल्यानंतर ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, कुणबी रक्तसंबंध आहेत, कुणबी वंशावळी जुळतील त्यांना प्रमाणपत्र मिळेल आणि ते मिळालंच पाहिजे ही आमची मागणी आणि त्यासाठी आमचा सातत्याने लढा आहे. तो लढा आम्ही पुढेही चालू ठेवू. परंतु मराठा समाजाच्या लोकांना यातून कसा फायदा होणार आहे, मराठा समाजाचे आरक्षणाचे प्रश्न कसे सुटले आहेत हे विखे पाटलांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे. यासाठी त्यांनी आमच्या मराठा क्रांती मोर्चाचं जे शिष्टमंडळ आहे त्यामध्ये आम्ही सगळेच राहू, जे उपस्थित आहेत त्यांनी तातडीने वेळ दिली पाहिजे. आम्ही परत एकदा मागणी करतोय की सातत्याने आम्ही आपल्याला मागणी केली, जाहीर मागणी केली, ईमेल पाठवून आपल्याला मागणी केली, आपल्या OSDच्या माध्यमातून आपल्याकडे मागणी केली, पण आपण अद्यापपर्यंत आम्हाला वेळ दिलेली नाही. तर आपण तातडीने आम्हाला वेळ द्या आणि आम्हाला कसं आरक्षण मिळालंय हे आपण समजून सांगा. आणि जरी आपण समजून सांगितलं नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये सहकार महर्षी कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील यांचं लोणी प्रवरानगर या ठिकाणी जे स्मारक आहे त्या ठिकाणी आम्ही बेमुदत लाक्षणिक उपोषण या ठिकाणी चालू करू आणि ते उपोषण तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत विखे पाटील एकतर जे मी सांगितलं होतं 5 लोकांचे नावं जाहीर केले, 6 लोकांचे त्यांचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांनी दिले पाहिजेत आणि जर ते देत नसतील त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, ही या ठिकाणी आमची आग्रही मागणी आहे. SCBCचं आरक्षण जे सर्वोच्च न्यायालयामध्ये 2018 दिलेलं टिकलं नव्हतं, ते सर्वोच्च न्यायालयाने 5/5/2020 साली रद्द केलं. त्यानंतर परत तेच आरक्षण राज्य सरकारने दिलंय आणि ते उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आमची या ठिकाणी आपल्या माध्यमातून आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.